तिचंही प्रदूषण किती? हवा प्रदूषणाने विरळ झाले ओझोनच्या कमतरतेमुळे ध्वनी प्रदूषणातून सुटला नाहीये सायलेंट झोन मध्येही वाढलाय आवाजासोबत माणसाचा वाढलाय माणसाने वेळी ताळ्यावर यावं, प्रदूषणावर नियंत्रण आणावं, वृक्ष तोडीवर भर द्यावा, संधारणानं जलचक्र सुरक्षित होईल, बळीराजाचं कल्याण होईल. कल्याणकारी तर तो निसर्ग आहे, ज्यात प्रत्येक ऋतू महत्वाचा आहे. ऋतू उन्हाळा, हिवाळा, पावसाळा सारेच आहेत गरजेचे. संतुलित राखण्या आयुष्य प्रत्येक सजीवांच्या अनेक जाती, माणूस त्यात एकटा नाही. पृथ्वीवर हक्क त्याच्या एकट्याचा नाही. प्रत्येक जीव आहे पृथ्वीचा, तिच्यावर हक्क समान साऱ्यांचा. पण हक्क माणसानं अति दाखवलाय, तिचा पुरेपूर फायदा घेतलाय. याची परतफेड करतोय तो, त्याचं प्रायश्चित्त भोगतोय तो. पेटतय ऑस्ट्रेलिया अमेझॉनचं जंगल, दारं टोकून केली कोरोनानं दंगल करून गेले निसर्ग आणि अम्फान. पाठोपाठ येऊन गेले दोन तुफान कमी पडतात म्हणून भूकंपाचे धक्के, माणसाचे दाबे दणाणले पक्के. येतात पाठोपाठ प्रकोपावर प्रकोपांनी उडवली माणसाची झोप. प्रकोप नको असतील तर निसर्ग रक्षण करूया, संवर्धनाच्या सवयी अंगी बांधूया. सवयी अंगी यायला हव्या प्रयत्नांकृती आणि तुषारबाबांसमवेत जुळवते पर्यावरणाची नाती. धरूया निसर्ग रक्षणाची कास आणि आपण साऱ्यांनी मिळून थांबवूया या सृष्टीचा होणारा ऱ्हास. म्हणजे कसं, पर्यावरणात सुटेल मंजूळ वारा. आणि माझ्या अहोंचं नाव घेताना किती खुल्ला आहे ना मला चेहरा. देवाच्या मागे गेले होते. पर्यावरण रक्षण आणि पर्यावरण संवर्धनाच्या निमित्तानं आपण पाहिलं. मॅडमनी अतिशय अप्रतिम असं त्यांचं सादरीकरण आपण पाहिलं. सगळ्यांना टेन्शन आलं असेल ना ऐकल्यानंतर? मला टाळ्या होतो त्यांच्यासाठी. क्या बात आहे. यानंतर आपण टाळ्यांच्या करतात आपण आमंत्रित करूया ईशा शिंदे.